राम जन्माला आल्यानंतर अतिशय सुंदर भावगीत या ठिकाणी महाराज सादर करणार आहेत। चैत्र मासातली ती तिथी आहे, दुपारची वेळ आहे आणि डोक्यावरती सूर्य आलेला आहे आणि अशा वेळेला सूर्य तो थांबलेला आहे शिरावरती। एक सखी दुसरीला विचारते, का ग हा सूर्य कशासाठी थांबला? अग दोन प्रहर काग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला सखी राम जन्मला, राम जन्मला सखी राम जन्मला, राम जन्मला सखी राम जन्मला, राम जन्मला सखी राम जन्मला। दोन प्रहर काग शिरी सूर्य थांबला, दोन प्रहर काग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला सखी राम जन्मला, राम जन्मला सखी राम जन्मला। कौशल्या राणी हणू लोचने, निपुण जाय माय सुता पुत्र दर्शने, कौशल्या राणी लोचने, निपुण जाय माय सोता पुत्र दर्शने। ओहळले आस सुखी कंठ दाटला, ओहळले आस सुखी कंठ दाटला, ओहळले आस सुखी कंठ दाटला, ओहळले आस सुखी कंठ दाटला। राम जन्मला सखी राम जन्मला, राम जन्मला सखी राम जन्मला, राम राजगृहे नई सख्य परभणी, पाहा वरल्या राजगृही नवी सौख्य परभणी, पानावर हंबरल्या धेनुवंगणी, दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंडला, दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंडला। सखे राम जन्मला, राम जन्मला सखे राम जन्मला, राम जन्मला सखे राम जन्मला, सखी राम जन्मला सखे राम जन्मला। हो राम जन्मला सखी राम जन्मला, राम जन्मला सखी राम जन्मला। बोल सियावर रामचंद्र भगवान की ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। बघा राम जन्माला आल्यानंतर मोबाईल पाहू दे बाळा माझा, एक महाराजचा मोबाईल भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर अतिशय सुंदर भाव प्रकट केलेला आहे आणि देव जन्माला आण्याचा आनंद देव कसा वाटला तुम्हाला सर्वांनी सांगा। खूप सुंदर, हा? खूप सुंदर, नक्की नक्की महाराज। वा वा। भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर काही सख्या आल्या, काय गोड भाव आहे आणि मग त्यांनी पाळणे घाले, किती गोड पाळणं आहे बघा।
पहिल्या दिवशी बोलली गंगा नकाबायानो करू दंगा राजा दशरथा जाऊनी सांगा जुबाळा जुरे जू पहिल्या दिवशी बोलली गंगा नकाबायानो करू दंगा जाऊनी राजा दशरथा सांगा जुबाळा जुरे जू पहिल्या दिवशी गंगा आली होती. कोण आलं होतं? गंगा. गंगा. इथं कोणी आहे का गंगा एखादी? हात वरती करा. गंगा कोण आहे? अरे तू पोरगा आहे रे बाबा. दुसऱ्या दिवशी बोलली उमा बाळाच्या रूपाची लागे ना सीमा ऐसी बोलली महादेव भीमा जुबाळा जुरे जू. तिसऱ्या दिवशी पाची कल्लोळ बाळाचे रूप आहे सावळ राम निघाला रावणाचा काळ जुबाळा जुरे जू. चौथ्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपुल्या घरा रामाला बाण धनुष्य करा जुबाळा जुरे जू. ऐका, पहिल्या दिवशी गंगा आली होती, दुसऱ्या दिवशी उमा आली होती, तिसऱ्या दिवशी भीमा आली होती आणि चौथ्या दिवशी तारा आली होती आणि पाचव्या दिवशी कोण आलं होतं माहित आहे? कोण आलं होतं पाचव्या दिवशी? पहिल्या दिवशी गंगा आली. गंगा राजा दशरथाने गंगेला 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं. दुसऱ्या दिवशी जी होती तिला 10,000 दिले. तिसऱ्या दिवशीला 15,000 दिले. चौथ्या दिवशीला 20,000 दिले आणि पाचव्या दिवशीला 25,000 देणार आहे. 25,000 कोणाला घ्यायचे? 25,000 हातवरती करा. 25,000 कोणाला पाहिजे? लाडक्या बहिणीनो, लाडकी बहीण नवऱ्याची दहीन तिच्या डोक्यात मशीन शिरली. जय हो. तिच्या डोक्यात मशीन शिरली आणि सोयाबीन गवतान भरली. तिच्या डोक्यात मशीन शिरली आणि सोयाबीन गवतान भरली. 3,000 आले खात्यात. वा. किती आले? 3,000. जय हो. महाराज काय या लाडक्या बहिणी 3,000 खात्यात आले. बायको नवऱ्याला गुरकून बोले तिघा मिळून 1,500 दिले आणि मला 3 भाऊ झाले. मला 3 भाऊ झाले. मला 3 भाऊ झाले. लाडकी बहीण नवऱ्याची दहीन तिच्या डोक्यात मशीन शिरली. तिच्या डोक्यात मशीन शिरली. तिच्या डोक्यात मशीन शिरली आणि सोयाबीन गवतान भरली. तिच्या डोक्यात मशीन शिरली आणि सोयाबीन गवतात. दोघी चौघीची मीटिंग झाली. दोघी चौघीची मीटिंग झाली. त्याने रिक्षा भाड्याने केली. त्याने रिक्षा भाड्याने केली. इकडे साईट बंद झाली. भजे खाऊन घरा आली. दोघी चौघीची मीटिंग झाली. हळू. दोघी चौघीची मीटिंग झाली. त्यांनी भाड्यानं रिक्षा केली. तिकडे साईट बंद झाली. भजे खाऊन घराला आली. लाडकी बहीण नवऱ्याची दहीन. लाडकी बहीण नवऱ्याची दहीन. तिच्या डोक्यात मशीन शिरली. तिच्या डोक्यात मशीन शिरली. तिच्या डोक्यात मशीन शिरली आणि सोयाबीन गवतान भरली. 25,000 आहेत. 25,000 पाहिजेत नाही का? 25,000 तुम्हाला. पण कोण आलं होतं माहिती? पाचव्या दिवशी. पाचव्या दिवशी सटवी बोलली आणि रामाची सीता रावणाने नेली. सटवी आली ती पाचव्या दिवशी. इथं आहे का एखादी सटवी बसलेली? नाही. सटवी कोणी नाही. सटवी असन तर तिला आपण 25,000 रुपये द्यायला तयार आहे. अतिशय सुंदर सोहळा संपन्न केलाय. ऐका ऐका ऐका. गोड सेवा केली आपण. खूप सुंदर झाकी बनवली. सुंदर बघा. प्रगटे हे चारो भैया अवध में बाजे बधैया. बाजे बधैया रे बाजे बधैया. प्रगटे हे चारो. आता पाळणे आणि काही भावगीत आपण उद्या सकाळच्या सत्रामध्ये घेणार आहे. ज्याला पाळणे ऐकायचे, आमच्या सागर महाराजांकडे 111 पाळणे. किती? 111. त्यातला एक जर तुम्ही ऐकला तर मनसान अजून 110 ऐकावा. फक्त उद्या एकच ऐकून दाखवणार आहेत ते. असा सुंदर पाळणा म्हणता.
आता ते वर्णन अतिशय सुंदर पाळणा जय हो महाराजांच्या मुखातून. आणि तबला तर काय महाराज यावर्षी खरंच संगती जमली. मिठास बहुत आहे. आता मला असं वाटतं कमीत कमी 6 वाजेपर्यंत कथा करावं, पण खूप दूर दूरपर्यंत कार्यक्रम आहे. खरंच आपलं महाराष्ट्राने आपल्या डोक्यावर घेतलं. कमी वेळात आपल्या महाराष्ट्राला ज्यांनी गवसणी घातली ते आमचे दत्ता महाराज काहिंदे. अतिशय सुंदर तबला, टाळी वाजवायला त्यांच्यासाठी. वा वा वा. आणि ज्यांचं गाणं आपण चांगले खरं तर माझ्यावर सागर महाराजांचं प्रेम आहे म्हणून बाकी लोक त्यांना 7 दिवसाचे 728 देतात. मी आता 28 नाही देऊ शकत, कारण इथं मला अवलंबून आहे सर्व. पण तरी माझ्यावर प्रेम असल्यामुळे दुसरीकडे कथा घेत नाहीत. आणि माझी कथा असली की महाराज माझ्यासोबत हजर राहतात. खरंय आपल्या सर्वांचं प्रेम आहे. आपणही, मला माझी विनंती आहे तुम्हाला, काय मी सकाळी सांगितलं, माणसं शेवटच्या पंक्तीला येतात आणि मग म्हणतात गरम भाजी आणा. आता शेवटच्या पंक्तीला गरम भाजी असते का? आता तू डोकं गरम करायला चुलीत घाल. सकाळच्या सत्राला हजर राहा. सकाळच्या सत्राला म्हणजे बरोबर 9 वाजता हजर राहा, नाही 12 वाजता. ठीक 12 वाजता हजर झालं पाहिजे कथेला. 12 ते 2 आणि पुन्हा एक अर्ध्या तासाची विश्रांती, पुन्हा 2:30 ते 5 असं आपण कथेला हजर राहिलं पाहिजे. आता सुंदर संकीर्तन होईल. संकीर्तनानंतर आरती होईल. ज्यांना भगवंताला बाळाला पाहायला कोण कोण आला असेल, कोणी काही आणला असेल दागिना गिगिना, पायाला जाताना रिकाम्या हातानं जाता का? नाही. आणि जर गेली तर ती बाई म्हणते माय ती आवलतीस कशाला आव तसा, तशीच आली तशीच गेली. आणि तुम्ही जर आणला नसल तर एखादा काढून द्या, म्हणजे मी घेतो. काही मनी द्या, एखादी अंगठी द्या. तिकडे गेल्यावर आपण काय करायचं ते करू. इकडे लक्ष द्या, तिकडे नाही. मागच्या कथेमध्ये सागर महाराज इकडे लक्ष द्या. ए आजी माय थांब ना जरा, चहा प्यायचा का? मग बिडी प्यायची? तुमच्या गावात बाया बिड्या पितात का? हा फोटो काढायचा. मला वाटलं तुम्ही असं केलं, मला वाटलं बिडी प्यायची. चला चला भाव ऐका. आता कथा झाली रिठतला. त्या दिवशी एका बाईने खरंच महाराज मला 4 मणी दिले. म्हणले महाराज मी काहीच आणलं नाही, 4 मणी दिले. तुम्ही 4 नका देऊ, एक जरी दिला तरी बस, बरं का. पण देवाला काही ना काही देऊन जा. तसं जाऊ नका, नाही तर देव मग तुमच्या घरात काही सोनं ठेवणार नाही. चला या संकीर्तन. रघुपति राजा राम पति